ते पाहताच मला माणिकबाईंची कुठेतरी त्या बरोबर ही चाल मी घेतली बरं का. आणि थोडेसे डान्स वगैरे राजाभाऊ म्हणाले, अरे तुझं हे शांब प्रसाद हे चालणार नाही की आपण त्याचा शांब म्हणून घेऊ तसा ठेवा तरी मला पैसे द्या म्हणजे अशी माझी परिस्थिती. मकरंद प्रिया मिलिन मधुसे मनानंद स्वच्छंद साधून असं आहे का म्हटलं, मी नाही काम करणार. नमस्कार मंडळी, जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं या मुलाखत मालिकेत तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा भाग तुम्हाला आता दिसताना थोडासा वेगळा दिसत असेल आधीच्या सगळ्या भागांपेक्षा. त्याचं कारण पण तसंच आहे, कारण का एक तर आपल्या सीझन 1चा हा शेवटचा भाग आहे आणि ह्या भागाने आपण आपल्या ह्या सीझनची सांगता करतोय. परंतु लगेच पुढच्या सोमवारपासून आपण आभाळाची माणसाचं पर्व दुसरंही सुरू करतोय, त्यामुळे आपण मध्ये काही गॅप वगैरे घेत नाही आहोत. आता ह्या भागामध्ये आपले प्रमुख पाहुणे कोण आहेत किंवा आपल्याशी बोलायला कोण येणार आहेत, ही अतिशय स्पेशल व्यक्ती आहे. ऍक्च्युली ते स्टुडिओत उपलब्ध नाही आहेत, कारण का त्यांचं वय आता 96 आहे आणि त्यांनी मराठी संगीत रंगभूमीची सगळी ट्रान्झिशन्स बघून स्वतः कमीत कमी 10,000 प्रयोगांमध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीचा विचार करता आम्ही हा इंटरव्ह्यू त्यांच्या घरी जाऊन घेतलेला आहे. आणि ऍक्च्युली बघायला गेलं तर मंडळी हा इंटरव्ह्यू पण नाहीये, हा त्यांनी अनुभव त्यांचे जे काही होते त्यांच्या प्रकृतीला सांभाळून जेवढा वेळ मिळेल तेवढ्या पद्धतीने त्यांना जेवढं आता लक्षात आहे त्या सगळ्याचा विचार करता त्यांनी हे अनुभव शेअर केलेले आहेत. आणि हे मला खात्री आहे की तुम्हाला प्रचंड आवडतील, कारण का त्यांचं वय जरी 96 असलं तरी एज हा त्यांच्यासाठी फक्त नंबर आहे. त्यांची तल्लख बुद्धिमत्ता, त्यांचा अनुभव, त्यांची गाण्यावरची असलेली श्रद्धा, अभिनयावरची असलेली श्रद्धा, जुन्या माणसांबद्दलचा आदर, त्यांच्या आयुष्यात घडलेले अतिशय गमतीशीर असे किस्से आणि त्यांच्या मनातला एक अतिशय स्पोर्ट्समन स्पिरिट मेंटेन करणारा असा एक कलाकार तुमच्या पुढे आज उलगडायचा आम्ही प्रयत्न करतोय. तर ते खूप साऱ्या मुद्द्यांवर बोललेले आहेत. मी त्या प्रत्येक मुद्द्याच्या आधी थोडंसं तुम्हाला त्या मुद्द्याविषयीची जाणीव करून देईन, म्हणजे तुम्हाला ते काय रेफरन्सनी बोललेत हे कळेल. तर आपण सुरू करूया आजचा भाग. हा महाराष्ट्राचे अतिशय लाडके गायक नट पंडित प्रसाद सावकार यांच्या इंटरव्ह्यू मधनं. प्रसाद काकांची गप्पा मारता मारता एक गोष्ट लक्षात आली की ह्या माणसाच्या अतिशय तल्लख बुद्धिमत्तेमध्ये अतिशय ह्या गोष्टी इतक्या एम्बेड झालेल्या आहेत ना की त्या ऐकताना अचंबित व्हायला होतं. त्यांच्याशी बोलता बोलता हा एक महत्वाचा विषय निघाला की जुन्या नाटकांच्या वेळेला संगीत द्यायची काय पद्धत होती आणि त्याच्यावर प्रसाद काकांनी अतिशय गमतीशीर असं एक्सप्लेनेशन दिलंय. काय ते आपण ऐकूया. एकच काळामध्ये बालगंधर्वांचे गाणं कतलं मुझे कर डाला रामा पास बुला के नजर बरोबर कतलं मुझे कर डाला रामा पास बुला के नजर मिला के पास असं बरोबर ना कोई तीर तलवार न खंजर हाथों में ना तोरे भाला रामा पास बुला के असे म्हणजे चाली लावत बसत नाही. बरोबर. त्याचं सत्यवदेवाची नाला आचार्य अत्रे लिखित लग्नाची बेडी हे नाटक त्या काळात खूप गाजलेलं होतं आणि ह्या नाटकातला त्यांचा पराग ह्या कॅरेक्टरचा जो रोल होता तो खूप गाजला होता. साधारणपणे ही सगळे जुने नट जे आहेत, हे जुने नट आपल्याला लेखकांनी जे लिहून दिलेलं आहे किंवा आपल्याला संगीत दिग्दर्शकांनी जे सांगितलेलं आहे ते तसंच्या तसं बरहुकूम, परंतु त्याच्यातली एक आर्टिस्टिक किंवा कलात्मकता पुढे आणून लोकांपुढे सादर करणं ह्या वृत्तीचे होते. पण सावकार काकांनी ह्याला थोडासा तडा देऊन त्या मूळ गाण्याची चाल त्यांनी बदलली आणि ते वेगळ्या पद्धतीने सादर केलं. तर त्याच्याबद्दल सावकार काका असं म्हणतात आणि त्याच चेंज केलेल्या चालीमुळे किंवा बदललेल्या चालीमुळे प्रसाद काकांना राजाभाऊ परांजपे यांची ओळख झाली आणि त्या ओळखीमुळेच त्यांना पेडगावचे शहाणे नावाच्या चित्रपटात काम करायला मिळालं, जो चित्रपट त्या काळात खूप गाजला होता. तर त्याच्याबद्दल सावकार काका काय म्हणतात ते आपण आता ऐकूया. लग्नाच्या बेडीमधलं ते परागचं एक भूमिका ते छोटा गंधर्व करत तुम्हाला पुन्हा ते मंडळी मोठी झाली थोडी वगैरे
आणि मी पुण्याला गेलो होतो यांच्याकडे विनायक बाबा यांच्याकडे मला गाणं शिकायचं होतं. म्हणून त्यांनी मला मग ते काही मुलांना जरी ठेवून घेतलं. तर मी हे आलं तर हेच कुठे दौऱ्याला निघून गेले. मग तिथे राहण्याची माझी वगैरे सोय झाली आणि मी थोडी मोठा आता काय करायचं आहे म्हणजे माझ्याबरोबर ते वाळवेकर म्हणून त्यांच्या खोलीत मी राहिलो. आणि SP कॉलेजच्या समोर खजिन्याची विहीर का काहीतरी त्याला म्हणतात. तर तिथे पुण्याची नाव आहे सगळी भिकारदास मारुती. राहिलो आणि एक बापूराव माने त्या ह्याच्यात होती बालमोहनमध्ये आणि अत्र्यांचं नाटक आणि लहान लहान मंडळी सगळी छोट्या गटाची. तर त्यावेळी मी बापूराव मानाने ते पुन्हा सुरू केलं बरं का आणि लग्नाची बेडी सुरू केली. आणि हा प्रयोग होता नटश्रेष्ठ केशवराव दत्ते यांच्या 76पूर्ती 60 वर्ष त्याला पूर्ण झाली म्हणून तो प्रयोग होता. त्याच्यात मी ते 3 तर मूळ कशी ते पालताच बाला कलेजा खलास असं त्याचं हे छोट्या गंधर्व असं म्हणायचे बरं का. मी म्हटलं आपण थोडंसं वेगळं म्हणूया. ते पागताच बाला माणिकबाईंची कुठली तरी बरोबर ती चाल मी घेतली बरं का. आणि थोडेसे डान्स वगैरे ती पागताच बाला कलेजा खलास आणि त्याला नाचून बिचून नाचून असाचं गरम घेतलं. इतक्यात हे संपलं काय नाटक संपलं. मेकअप टेकअप काढून इतक्यात राजावर परावते सांबाप्रसाद चौकार कुठे आहे. सांबाप्रसाद हा बरोबर ते कुठे आहे. मी म्हटलं मी सांबाप्रसाद चौकार तू सांबाप्रसाद चौकार छान छान तुला नाटकाचा पिक्चरमध्ये काम करायचं आहे का. मी नाही कशाला म्हणतो मग काय नवीनच मी गेलो करायचं मला ओळखत मला कोण ओळखत नाही. आपण राजाभाऊ फणस म्हणजे दिग्दर्शक नट वगैरे सगळं. तर आम्ही एक पिक्चर करतोय पेडगावची शाळा. त्याच्यात रोल लहान आहे परंतु तो छान आहे. आता नाचाचं थोडंसं अंग आहे का तसं अंग म्हणजे काय गाणाऱ्याला असतं ताल गाण्याला घ्यावाच लागतो. त्या तालाची माहिती असल्यामुळे ते येतं. ते का बरं असं काय विचारलं नाही. तू डान्स टीचर असतो एका मुलीला तुम्ही डान्स शिकवता असं आहे. नंतर तर डान्स बाजूला राहतो आणि तुम्ही तिचं प्रेमात असं प्रेमात वगैरे ते पण म्हटलं त्याची काळजी करू. दुसऱ्या दिवशी मला बोलावलं त्यांच्या मकरंद भावे त्यांचं हे होतं म्हणजे ते प्रोड्युसर होते. त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो अग्रीमेंट वगैरे झाला आणि 500 रुपये सगळे मला नाटकाचे. हे किती साल असेल किती साल असेल साधारण 1952 साली 500 रुपये 500 रुपये. आणि गंमत काय व्हायची की ती सकाळी उठून मला न्यायला मी तिथेच राहायचो ना त्या गल्लीमध्ये. मला न्यायची आपली गाडी होईल तिथे मॉरिस सारखी छोटीशी गाडी होती आणि बरोबर ती त्याच्यामध्ये काम करणारी नैना नागपूर. नैना तुम्ही ते पिक्चर पाहिलं का पेडगावची शाळा. मी बघितला प्रत्येक पिक्चर झाले कुठल्या कुठे गेले धुमाळ आणि त्याच्यात सगळे नाटकवाले बरोबर. चित्ररंजन कोळेकर होता शरद होता सगळे होते आणि हिरोसाठी म्हणून मला बरोबर. तर हे मला सकाळी उठून घेऊन यायची आणि घेऊन जायचे डेक्कन स्टुडिओला तिथे शूटिंग होते बरोबर. आणि आम्ही बरं का त्याला म्हटलं हे रोज मला कशाला नाही मी जाऊ शकतो ना. नंतर मला कळलं त्यातलं इंगित कळलं. एक 2-4 मैल गेली की गाडी बंद पडायची. धक्का मारा नैना नागपूर अशी आणि मी नकळायला असं 1-2-3दा ते बंद पडल्याशिवाय पुढे जायचं नाही म्हणून माझ्या लक्षात ह्याच्यासाठी मला येतोय.
मंडळी, महाराष्ट्राचे अतिशय प्रगल्भ विद्वान, पंडित आणि अतिशय हरहुन्नरी गायक म्हणजे पंडित रामभाऊ मराठे. ह्या माणसांनी संगीत गायनाच्या कुठच्याही प्रकारामध्ये कुठचाही प्रकार मागे ठेवला नाही. त्यांनी प्रत्येक प्रकार पादाक्रांत केले. शास्त्रीय संगीत असो, उपशास्त्रीय असो, टप्पा, ठुमरी, दादरा असो आणि संगीत नाटक सुद्धा असो. पंडित रामभाऊंनी संगीत नाटकांमध्ये अतिशय अजरामर अशा भूमिका केल्या. विद्याधर गोखल्यांनी खास रामभाऊंसाठी अशी खूप सारी नाटकं लिहिली आणि अशाच रामभाऊंबरोबर प्रसाद काकांना सुद्धा अभिनय करण्याची खूप संधी मिळाली. त्यांनी 3-4 नाटकांमध्ये रामभाऊंबरोबर काम केलं. तर ह्या रामभाऊ सारखा जेव्हा हिमालयासारखा मनुष्य आपल्या समोर असतो तेव्हा नेमकी कशी गडबड होते आणि ह्या रामभाऊंचे अतिशय गमतीशीर किस्से आणि गाण्याचे काही किस्से आपण प्रसाद काकांकडून आता ऐकूया. त्यांच्यासाठी मंदार माला म्हणून जे नाटक निवडलं ते त्यांचंच नाटक. शेवटचं जाताना तेच घेऊन गेले नाटक. बरं, त्यांचं नाटक ते. तर आणि त्याची जी गायकी बिकी जे त्या रामभाऊंचं अतिशय सुंदर शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे ते बरोबर त्याच्यामध्ये त्यांनी एक कडक भीतीची ताण ठेवली होती. बरं, की कुठल्या तरी छोट्याशा संस्थानात हे होते म्हणजे स्पर्धा होता की त्याच्यामध्ये जिंकला तो राजगाय असा. बरोबर. आणि त्याला स्वतःचं घर, त्याला मेहनत करण्याने सगळे नोकर त्याचे मेहनत कोणी ऐकू नये. बरोबर. तर असं आणि रामभाऊ योग्य आहे ते शोधून काढले त्यांनी. विद्याधर गोखल्यांनी हे बरोबर शोधून काढले. बरं का, कारण त्या रामभाऊची तशी तयारी छान होती. काय झालं की गोखल्याची सगळीकडे शोधायला लागली. जुगलबंदीला कोण शेवटी कारण ते बसंत की बहाराई व्हायचं ना. बसंत की बहाराई त्याच्यामध्ये कुठल्या तरी संस्थानात हे व्हायचे. आणि जो तिथे होता मोहम्मद हुसेन का कोणीतरी तो हरवायचाच सगळ्यांना. की कडक बत्तीचे ताण मारा म्हणायचा शेवटी. हस्सू आणि हज्जू खान हे 2 भाऊ. बरोबर. बरं का, ते होते. त्यांचा मुलगा हा कुठला तो त्याला भूगंधर्व असं म्हणतात सांगतो रहिमत खान त्यांना एकाचा मुलगा रहिमत. तर त्यांनी काय केलं, दोघांनी तिथे पहारेकरी होते ना त्यांना हे दिलं, नाच बीज देऊन ते लपवून बसले आणि ते त्यांची मेहनत ऐकायला लागले. कशी कशी ते ताण वगैरे हे असं करतात. मग ते दारवेकरने घेतले. बरोबर. तो पोशाख बदलून त्याने घेतलं आणि कडक पैकी रामभाऊ म्हणाले की कडक आपण थोडंसं बदली करूया. पण बदली काय करणार, आपण याला हे करूया काय दुसरं काहीतरी करूया. चक्रधार गतीची ताण. पण चक्रधार गतीची ताण ही तबल्यात वाजवली जाते किंवा डान्स बरोबर केली जाते. 3 वेळा की धुना सुना बाजाचा मृदुंग धुना झिजिकता झिजिक झुनता झुनता थैत करता उठा हिरता तिथे दांडी दिली ठेवली नागेत किती ताम असं असे 3 वेळा म्हणायचं. आणि शेवटच्या 3ऱ्या संमेलनात लोक उठून उभे राहते. आणि झाली होती रामभाऊंच्या शिष्याचं काम आधी मला दिलं होतं. पण ह्या कामाला कोणी मिळलं हे म्हणत नाही. आणि लोकांनी आपल्या सुंदरवांच्याकडे गेले सगळ्यांनी रामभाऊंचंच काम आहे. तसाच कोणीतरी तुम्ही नवीन किंवा काय बघा त्यांनीच काय करतो. आम्ही मंडळी म्हणणार सगळंच आहे निघून घ्या. मग रामभाऊ मला म्हणाले, सावकार तुम्ही गाता, मी तुमचं गाणं पण ऐकलं नाही, तुम्ही शिकता त्या ह्याच्याकडे नाटंडावशाकडे शिकलात तुम्ही, म्हणजे नंतर आग्रेवाल्या घरानं शिकलात, तुम्ही का नाही हे काम करत. मी आणि तुमच्यावर जुगलबंदी वा वा छान छान. म्हणजे सिंहा बरोबर सस्याची जुगलबंदी आणि माझी सगळी फीस तुम्ही एवढी काम एक एक करून काढणार. मी तुम्हाला सांगतो, आम्ही जुगलबंदीत बसतो तर ते एका वेळी असे काही गायचे ते आपोआप माझ्या तोंडातून वाव असायचं. आणि माझा शिष्य शंकर गाणे तो मागे बदला बाबा क्या कर रहे हो, हा होता आपला दुश्मन आहे.
असं ते आम्ही ते नैसर्गिकरित्या येऊन जायचं. आणि तो वरचा मध्यम लावायचा बाहेर लागायचा छान दिसेल राबवतं गाणं. मी तुम्हाला सांगतो त्याला तोडीस तोड नाहीच त्यावेळेचा कोणी बोलले. छोटा गंधर्व आपल्या पद्धतीने गायचं बरोबर, आपल्या पद्धतीने गोड गाणं हे त्यांचं मुख्य बरोबर. तुम्ही ही रामभाऊंच्या बरोबर ही अपोजिट भूमिका करायला तयार कसे झालात? त्याला सांगितलं ते म्हणाले सावकार तुम्ही काही काळजी करू आपण ठरवूया की तुम्ही दमना की तुम्हाला आता ह्याच्याकडे गाता येणार नाही किंवा काय असेल. नाही त्यावेळी माझा आवाज तसाच होता. अच्छा, पांडी 4 तास होता. बरं. त्यांचा शेवटपर्यंत टिकला, माझा कमी झाला थोडासा. याच्यामुळे खूप नाटकं काय नाटकं एक मंदार मला दिवसात 3-3, 4-4 मंदार मला. आणि तो काळ पण संगीत आणि तेव्हा तुमचा प्रवास दिवास सगळं सोयी नाही आणि काही नाही. अगदी अक्षरशः तुम्हाला सांगतो फार त्रासात आम्ही दिवस काढले अक्षरशः. आणि रामभाऊंचं एक जयशंकरा गंगाधरापासून सुरू व्हायचं. सुरुवातीला जयशंकरा गंगाधर फार म्हणजे वाजत नाही. मंडळी, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचं गाणं जेव्हा प्रसाद काकांनी पहिल्यांदा ऐकलं तेव्हा त्यांच्यासाठी तो अतिशय विलक्षण असा अनुभव होता. आणि तो कसा होता आणि त्याच्यामुळे प्रसाद काकांच्या जीवनात काय नेमका फरक पडला आणि त्याच्यातनं त्यांनी काय धडा घेतला हे आपण त्यांच्याकडनं ऐकूया. जसं भीमसेनचं एक त्यांच्या पद्धतीने ते हातवारे म्हणजे पायवारे करणार शुद्ध मुद्रा शुद्ध बाणी वगैरे बाजूला काढून ठेवा बरं का. पण त्यांनी इतकं आम्ही त्यांचं पहिलं जेव्हा भीमसेनचं गाणं ऐकलं ना तेव्हा आम्ही नारायण वाचायला नारायण आम्हाला हे सांगितलं शुद्ध मुद्रा शुद्ध बाणी असंच गायचं, हलवायचं नाही, जास्त हे करायचं नाही. आणि आम्ही त्या ह्यांच्या भीमसेनचं गाणं गेलो ते काय वाटलं ते हो म्हणजे त्यांचं ते हातवारे पायवारे केल्याशिवाय त्यांना गाता येईल. आणि पहिलं आम्हाला आमच्याकडे पैसे नव्हते. हॉलमध्ये त्यांचं गाणं होतं ते आम्ही गेलो त्याला सांगितलं आम्ही नारायण बाबांकडे गाणं शिकतो आम्हाला ऐकायचं आहे. दोघेच चौघे होते. तो एक शंकर पेंकर म्हणतो सुद्धा गिटार वाजतो. तर आम्ही जाऊन बसलो त्यामुळे खाली बसायचा वरती नाही बसायचं झालं. आणि भीमसेन जोशींचे गाणं सोडलं आणि त्यांचे हातवारे सुरू झाल्यावर 1 मिनिटभर आम्हाला हसूच यायला लागलं. कारण नारायण दासांनी सांगितले सगळं शुद्ध मुद्रा पाहिजे शुद्ध मुद्रा पाहिजे बरं का. आणि मग जे आम्ही गप्प बसलो त्यांनी असं सज्ज करून दाखवलं तुम्ही काही हलवा आपण गाणं रंगवा. तेव्हा तर ते यंग होते अतिशय यंग होते काय गायचं. मंडळी, प्रसाद सावकार हे त्यांचं मूळ नाव नाहीच. त्यांचं मूळ नाव होतं सांबा प्रसाद सावकार. आणि या सांबा प्रसाद सावकारचे प्रसाद सावकार ते कसे झाले आणि हा प्रसाद सावकार झाल्यामुळेच त्यांना लाखाची गोष्ट हा चित्रपट कसा मिळाला याची ही कथा. प्रसाद काका, सांबा प्रसाद सावकारांचे तुम्ही प्रसाद सावकार कसे पिक्चर राजाभाऊ म्हणाले अरे तुझं हे शांबा प्रसाद हे चालणार नाही इकडे आपण त्याचा सांबा म्हणून घेऊ नुसतं प्रसाद ठेव. मी म्हटलं ठेवा कुठून तरी मला पैसे द्या म्हणजे अशी माझी परिस्थिती तुम्हाला प्रसाद ठेवायचा. आणि तेव्हापासून प्रसाद काय तर आणखी तुम्हाला गोष्ट सांगतो. हे प्रसाद झालं त्यांनी केलं आणि ते पिक्चर खूप गाजलं गेलं. राजाभाऊनी मला काय सांगितलं त्याच्यानंतर मी लाखाची गोष्ट आहे पिक्चर काढणार आहे आणि त्याच्यात तुम्हाला काम आहे. तर लाखाच्या गोष्टीचं पब्लिसिटी सुरू झाली आणि जाहिरातीत माझं नाव नाही. बरं मग मी राजाभाऊंच्याकडे गेलो. राजाभाऊ म्हणाले सावकार तुम्ही या सिनेमाच्या भानगडीत बोला कारण सिनेमाला ज्या काही गोष्टी लागतात त्या तुमच्याकडे माझ्या हे मला आधीपासून जाईल. मला पण सिनेमात घेणार दिसायला म्हणा हे असे जे असतात की ते होणार. तर मी त्या ठरवून मग तुम्ही असं करा तुम्ही तुमचं संगीत वगैरे काय असेल तेवढंच करा मग का आणि क्लासिकल वगैरे की नाट्यसंगीत याच्यात ह्या नाटकाच्या भानगडीत आणि ते काम दिलं त्यांनी राजा गोसावी. राजा गोसावीची परिस्थिती काय आली तो डोअर कीपर भानुविलासला बर आमचा मित्रच तो डोअर कीपर आणि कधी कधी बुकिंग क्लार्क पण तो असायचा. आम्हाला काही वेळ मिळाला की आम्ही जायचं राजा म्हणजे आम्हाला बसवायचं बसवायचं आम्ही बघायचं. राजमंत्री खूप मैत्री होती आणि राजा भाऊ तिथून वरती आले हो
राजावरती ते काम इतकं सुंदर करून ठेवलं. कुठलं ते लाखाची गोष्ट. त्या तिथे पलीकडे अतिशय सुंदर एक त्यातली गाणी. मंडळी, 1967 साली आलेलं कट्यार काळजात घुसली हे दार्वेकरांनी दिलेलं अतिशय अप्रतिम नाटक, आणि ह्या नाटकात प्रसाद काकांनी सदाशिवाची भूमिका केली होती आणि ती सुद्धा पंडित डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या समोर केली होती. या नाटकात त्यांच्या मुलांनी सुद्धा काम केलं होतं आणि या नाटकामध्ये प्रसाद सावकारांची वर्णी कशी लागली किंवा त्यांना आधी कुठची भूमिका ऑफर झाली होती, अशी अतिशय रंजक अशी कथा आहे, ती आपण त्यांच्याच मुखातून ऐकूया. कट्यारबद्दल असं झालं की कट्यार लागायच्या पूर्वी 1 वर्ष आधी दार्वेकर मला भेटायला ही लग्नाची बिडी 2 गाणी मी रेकॉर्ड केली. माझं रेकॉर्डिंग होतं तिथं आले एसवी आणि त्याने माझी 2 नाटकं पाहिली होती. मंदार वनातला तत्वा तो हे पंडितराव जगन्नाथमध्ये पण तुम्ही दरबार गवई ही त्यांनी दोन्ही पाहिली होती. आणि याच्यातलं जे खान साहेबाचं काम आहे मग ते त्यांनी माझ्यासाठी बरं कारण तुम्हीच केलं पाहिजे. बरं. पण मी आता असं त्यांनी कथानक वगैरे सांगितलं सगळं आणि बरोबर 1 वर्ष अजून पाहिजे मला. 1 वर्षानंतर मला हे गोष्ट सांगितलं. 1 वर्षानंतर मला त्यांचं बोलावलं आणि मी गेलो तर बाकीचे सगळे ठरलं ते म्हणजे जितेंद्र अभिषेकीचं म्युझिक, त्याच्यानंतर पुन्हा तिथून त्यांच्या 2 बकुळ पंडित त्यांच्या 2 कंपन्या झाल्या. बरोबर. बकुळ पंडित नव्हते त्याच्यात. बरं. त्याच्यात ती सुधा घ्यायचा सुधा कांदळे होती. बरोबर. कांदळे झाली काय कोणाला ती होती. दिनकर पणशीकर होता तंबोरा आणि बालकराम. आणि बालकराम हा त्या तंबोऱ्याला बसायचे ना. बालकरामचा आवाज आणि डिट्टो वसंतरावचा. पण वसंतराव गुरुंच्या गुरु हो. त्यांना जो परमेश्वराने आवाज दिला होता तो त्या कामासाठी म्हणजे जन्माला त्याच कामासाठी आले होते. पण मग ते तुम्हाला खान साहेब करतो असं म्हणाले, मग वसंतराव कसे खान साहेबांकडे वसंतराव कसे झाले ते सांगतो. मला मी गेलो तालमीला पहिल्या दिवशी पूजाबिजा झाली कारण अभिषेक हे बडजीत ना त्यांनी पूजाबिजा सगळी केली. मी त्याला म्हटलं की बाबा तू काय गाणी काही याच्यातली काही चांगली लावलास का. लावलं म्हणाले म्हणजे तुमचं एक जयचंद मकरंद जे धारीमध्ये आहे ते नाव म्हणजे थोडंसं थोडं म्हणतो आणि मकरंद प्रिया मिलिन मधुसे मनानंद स्वच्छंद साजून असं आहे का म्हटलं. मी नाही काम करणार कारण मला माहित होतं माझ्या आवाजाची पालना काय तो अशी तानमीन असं आहे. सुंदर छडी ही अशी चाल आहे. हो अशी चाल म्हटलं मी तुमच्या नाटकात बिघाड येऊ शकत नाही तेव्हा मी हे काम करणार नाही. असं तुम्हाला उत्तम माणूस देतो मी. माझ्या शेजारचे 2 बिल्डिंग सोडले की तो राहतो. रोज रात्रीच्या वेळी आम्ही गायला त्यांच्याबरोबर मी माझे गुरु समान आहेत. कोण आहे यांनी विचारलं दार्वेकरांनी. अहो तुमचे नागपूरचेच आहे वसंतराव देशपांडे त्यांना द्या त्यांच्या गळ्यात आहे सगळं. कोण तो वशा तू वशा तो काय तर भांग त्याला बोलतो. ते त्याचं बोलणं सुद्धा त्या नाटकाला उपयोगी पडलं. वसंतराव बोलायचं त्याचं बोलणं तसं होतं. काय सांगा असं काय बरे सगळं त्या नाटकाला उपयोगी पडलं. अरे बरं का. आणि मी म्हटलं वसंतरावना आपण भेटूया. वसंतरावना भेटलो. त्याच्यानंतर वसंतराव म्हणाले 2-3 दिवसात हे नाटक वाचतो. ते माझ्या एका नाटकासाठी माझं एक काम होतं मेघमल्हार म्हणून ते यांचं त्याच्यात मला काम करतो. मी ते घेतलं नव्हतं. ते त्याच्यासाठी त्यांना घेतलं होतं. रामभाऊ आणि वसंतरावांनी केलं होतं. रामभाऊ आणि वसंतराव बरोबर. तर माझ्याकडे खूप नाटकं होती आणि मला कोणाला तारखा देते म्हटलं ह्याच्यात मला मोकळं करा आणि मी काम करावं असं याच्यात मला असं काही वाटत नाही. बाकी जण मला पेंढापेंची किती नाटकं पण तेच राज जगन्नाथ आले किती प्रयोग झाले असं त्यामुळे हे आपण सोडतो म्हणून वसंतराव आले. वसंतराव त्यावेळेला नोकरीच होती आणि मी म्हटलं याला वसंतराव ते फिट बसलं म्हणजे एखाद्या खड्यामध्ये आपल्या अंगठीमध्ये जसा हिरा बसवा ना तसा वसंतराव. आणि पहिल्यापासूनच त्यांना जो ऐट आणि ते हे
क्या बात. आणि मग तुम्ही सदाशिव की साधारण किती प्रयोग केले असतील कट्यारचे? मी हं? सदाशिवचे बरेच प्रयोग केले आणि त्याच्यात जो धाकटा सदाशिव होता ना, हो, हो. तो माझ्या मोठ्या मुलाने केला, शेखरचा. शेखर साहेब. तेव्हा तो 10 वर्षाचा होता. बर बर बर. आणि पहिली टाळी तो घ्यायचा. जयचंद्रच्या वेळची. नाही हे दिनगी बरोबर बरोबर. ते घेईचंद्रचं काय झालं की मग घेईचंद्रला त्यांनी ताण लावले. आता हे जी कवी असतात ना, त्यांना कसला तरी मीटर लागतो. हो. काव्य बनवायचं तर ते दार्वेकरांनी हा मीटर घेतला, घेईचंद मकरंद. आणि तर कुठल्या गाण्याला दिनानंद रामच्या गाण्याला रती रंग रंगे ध्यान रंग वीत रंगा भांचिता प्रेम भंग स्मृती होय नरभंग रती रंग. एवढं दिनानाथ राम म्हटलं, तुला वेळ लागले काय म्हटलं, हे दिनानाथने गाजवलं गाणं ते म्हटलं मी म्हणणार नाही. आणि तू असला म्हटलं थाटपणा करून तो आतापर्यंत नवीन राग हे ते भरपूर गेलेला आहे, तो त्याच्यात घे. नाहीतर मी तुला राग सुटवतो, घे सालक वराळी जो आता जो म्हटला बरोबर. तूच म्हटलं 2 महिन्यापूर्वी टीव्हीवर राग गायला होता, त्या आपल्या रेडिओवर तो मी ऐकला होता. सार ग प नी ग प रे ग रे सा रे नि रे सा नि धा नि सा रे ग रे सा सा रे ग प ध नि सा रे ग रे सा ध नि रे सा नि ध सा नि ध प ग प ध नि नि ध ध प प ग ग रे ग. हा म्हटलं राग घे. त्याने तो राग घेतला आणि 2 दिवसात चालला म्हणून घ्यायचा. तो तर सुनाच अतिशय छान घ्यायचा, म्हणजे ऋषी. त्याने आपलं गाण्याचं एक वेगळंच गोड ढंग होता त्याच्या गाण्यात. मंडळी, 10,000 प्रयोगांची पुण्याई पाठीशी असली ना, की एखादा कलाकार जेव्हा दुसऱ्या कलाकाराची कलाकृती बघतो स्टेजवरून, तेव्हा त्याला त्या परफॉर्मन्स देणाऱ्या कलाकाराची वृत्ती अतिशय योग्य पद्धतीने कळते, जी आपल्याला दिसत नाही. आणि वृत्ती ती अशी दिसते की कदाचित हा मनुष्य तसाच असेल की काय, अशी त्यांना ती खात्री होते. तर प्रसाद काकांचा हा एक विलक्षण अनुभव आहे, तो आपण सगळ्यांनी ऐकूया. मला वाटतं त्याचा मुलात रंग म्हणजे त्याचा स्वतःचा रंग अत्यंत काळा असला पाहिजे. अच्छा. काळा असला पाहिजे. आणि त्याला जेव्हा आम्ही जो मेकअप करतो तो सेंद्रिय रंग असतो बरं का. तो सेंद्रिय आणि काळा रंग जर मिक्स केला तो हिरवा होतो. त्यानंतर कोणाला घाम बिंब येत असेल तर तो हिरवा म्हणजे इतका तो हिरवाट दिसायला लागतो की असं वाटतं ह्याला कोणतरी सापानं चावलंय. अरे बापरे. सापाचं विष याच्या अंगात चढलंय, तसा तो दिसत होता. महाराष्ट्राचे अतिशय लाडके ऑर्गनवादक आणि माझे गुरुजी पंडित गोविंदराव पटवर्धन यांच्याबरोबर सुद्धा प्रसाद काकांनी खूप काम केलं. आणि गोविंदरावांचा नुसता उल्लेख झाला तर प्रसाद काकांची काय अवस्था झाली ती अतिशय बघण्यासारखी आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित, त्यांच्या चेहऱ्यावरची शांतता सगळं काही सांगून जाते. तर गोविंदरावांबद्दल प्रसाद काका काय म्हणलेत ते बघूया. गोविंदरावांचं नाव काढलं की मला काही डोळ्याचं पाणी येतं. इतकी चांगली माणसं आहेत माणसं गोविंदराव. मी जेव्हा अगदी शेवटी त्या कंपनीत बिघडलो, बाकी सगळे होते सगळे जुनी नट होते, पण मला शेवटी ते गेलो त्या कंपनीमध्ये. त्यावेळी गोविंदराव इतका नितळ माणूस, स्वच्छ, इतका चांगला माणूस आणि कुणाच्या अध्यात नाही मध्यात नाही, ते पेटीला असायचे. तर गोविंदराव याने असं दाखवून दिलं पेटी अर्थात आम्ही त्यांना स्कोपही द्यायचो. त्या पेटीवाल्याला नाटकाचा सहसा टाळी पडत नाही. हो बरोबर. कारण ते त्याच्या पाठीकडे सगळे ऑडियन्स असतात. अगदी बरोबर. त्यामुळे पाठी जातात. तेव्हा मी ते जयजंगे वगैरे म्हणताना मी माझ्या पद्धतीने म्हणायचो, शंकर शंकर वरती व्हरायटी करायचो. बरोबर. आणि गोविंदराव काही व्हरायटी गोविंदाने मला सांगितलं अशा की बरं का मी घेतल्यानंतर ते वाजवायचे. ते वाजवल्यानंतर पाण खरा खरा टाळ्या हो गोविंदरावला. तर गोविंदराव प्रश्न आणि खाली लक्ष त्याच्या पेटीचं तेव्हा असं वर्गाचं ओढून हातावर म्हणून बाकीचं बघत असं नाही, असं सगळं वरती. पण वाईट वाटतं इतकं काय त्यांचं म्हणजे फार वाईट. अतिशय चांगली माणसं होती.
नटवरे मामा पेंडसे यांच्याबद्दल सर्व संगीत रंगभूमीला प्रचंड आदर. त्यांचा अतिशय शिस्तप्रिय आणि थोडासा तापट असा स्वभाव सुद्धा सगळ्यांना हवा असा वाटायचा. तर ह्या मामा पेंडशांबद्दलचे अतिशय 2 रंजक किस्से आहेत. एक किस्सा आहे जेव्हा मामा पेंडसांना प्रसाद सावकार अजिबात आवडत नव्हते आणि नंतर संगीत शारदाच्या वेळेला ह्या मामा पेंडसांबरोबरच स्टेज शेअर करायची वेळ आली, तेव्हाचा किस्सा. मंडळ, या किस्स्यामध्ये बघण्यासारखं असं आहे ना की ह्याच्यामध्ये प्रसाद काकांची स्पोर्ट्समन स्पिरिट आपल्याला दिसते की एखादा कलाकार जेव्हा एखाद्या कलाकृती सादर करताना एखाद्या वाक्याची चूक करतो आणि त्याच्यातनं किती मोठा गोंधळ होतो आणि तो गोंधळ जेव्हा होतो तेव्हा ज्याच्यामुळे हा गोंधळ झालाय तोच स्वतः खळखळून हसून आपली फजिती जेव्हा सांगतो तेव्हा तो कलाकार मनाने किती मोठा आहे आपल्याला लक्षात येतं. तर हा अतिशय अविस्मरणीय असा अनुभव आहे, तो आपण त्यांच्याच तोंडून ऐकूया. ह्या आणि हे माझी भूमिका मला देऊ नये बरं का, ती दरबार गोव्याची पंडितराव जगन्नाथ ती राम मराठाला द्यावी, कारण तो निश्चितच यांच्यापेक्षा चांगलं काम करेल आणि यांच्यापेक्षा वयाने पण मोठा आहे. मी त्यावेळी काय मला वाटतं 30च्या आतमधला होतो. 60 सालचं नाटक, 60 आणि भूमिका 60 वर्षाच्या म्हाताऱ्याची आणि 30 तारखेचा 30 वयाचा मी. तर ते म्हणाले मामा पेंडसे प्रसादला ते त्यांच्या कमिटीमध्ये होते, त्यांनी माझ्यावर थोडीशी रागावली होती. का होती माझ्याकडे एक थोडीशी चूक झाली होती. या कंपनीची पेंढारकरची कंपनी द्यायची, मला रांगणेकरांनी आपल्या कंपनीची त्यांच्याकडचे जे गणपतराव मोहिते होते ते सोडून गेले, अकस्मात सोडून गेले. तर मला शोधत कोणतरी आला ते त्यांच्या कंपनीत मी राहिलो. त्यावेळी मी 25 वर्षाचा आणि ज्योत्स्नाबाई मला हिरो आहे, त्या 40 वर्षाच्या फुलं होते कोडो आणि किती गाजलेलं ना मी फक्त 25 वर्ष. तर त्यावेळी काय झालं, ते मामा पेंडसाला कानडी ग्रस्ताचं काम होतं आणि ते कानडी ग्रस्ताच्या मुलीचं काम सुधाकर करणार होतं. ती त्यावेळी 15 वर्षाची होती आणि ते हे नाटक पुनर्जन्मावर होतं. करावर का तुम्ही ते नाटक, अतिशय छान आहे, म्हणजे परत करण्यासारखं नाटक आहे. बरं तुम्ही मागून ते कुठचं नाटक? रंभा. त्या रंभेमधून मी माझी एंट्री केली झाली. त्यावेळी अत्यंत सिरियस सीन, सगळे रडतायत वगैरे हे ते असं तसं, आणि मी त्याच्या जाव्याचं काम करतो आणि माझं एक वाक्य त्या नाटकाचं, त्या नाटकाने नाटक थांबलो. मी काहीतरी विचित्र बोलून गेलो, नाटक थांबलं. सगळे रडतायत, फक्त मामा पेंडसे त्याच्यात विलन त्यांनीच ती काढी लावली होती. माझं वाक्य त्याच्यात असं होतं आणि माझ्या वाक्यानंतर 2 मिनिटात अंकाचा पडला. तर मी म्हणतो आहे ते घर सोडून जायला निघाले होते. आई तुम्ही जर असा धीर सोडलास तर मुलांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं. सगळे रडतायत, रांगणेकर सगळे कोपऱ्यात खुर्ची घालून नेहमी बसायचे. कोण कसं काय करते ते डायरेक्टर ते होते, मला काही त्याचे बसायचे. आणि ते पडदेवाला होता, त्याने शिटी वाढल्याशिवाय पडदा टाकायचा नाही. तो मिठीचं गरम डोक्याचा होता. तर झालं. मी चुकून बोलून गेलो. मी नवीन होतो या लोकांना घाबरायचं विषय मामा पेंडसे. आई अगं तू जर असा धीर सोडलास तर मुलांनी कोणाच्या तोंडाकडे बघायचं. मला रडता येत नाही, रडण्याची भूमिका मी सहसा घेत नाही, पण ते असं करून मी बोललो. पण त्याच्यात गडबडीत काय झालं, मी वाक्य चुकीचं बोललो. आई तू जर असा दूर सोडलास तर मुलांनी कोणाच्या तोंडाकडे. आईला सगळे लोक हसायला लागले, ऑडियन्स म्हणून कुटू प्रचंड मोठं. आणि बस तो स्थिती घेऊन बसलेला, ती स्थिती त्याला धड हसून तो पण असतोय बरं त्याचं हसणं, तो हसतो कारण त्याचं तसं बोलणंच असं काहीतरी बोलतो. शेवटी शिट्टी घेतली तेव्हा पडला. ते पेंडसांनी लक्षात ठेवलं. ते माझ्या विरुद्धच आहे. ते म्हणत नाही तुम्ही याला येणार असाल तर मी येणार. हा नाटकं पाडतो शहरामध्ये मात्र तुझ्या बापाची कंपनी होती पण तसं भरतं शब्द बोलतोच. आता होणार नाही नाही. शेवटी काय झालं, खोबरं एक युक्ती शोधून टाकतो. म्हटलं काय आहे तुमचं म्हणणं बरोबर आहे म्हणा, परंतु ती दरबार ते 1.5 अंक फक्त काम, ते सावन ते गाणं आणि जय हिंद हे शेवटचं आलेलं गाणं.
तर मी म्हटलं रामभाऊसारखा एवढा मोठा नट घ्यायचा आणि 1.5 अंकात त्याचं काम संपवता हे आम्हाला बरं नाही वाटलं. तेव्हा त्यांच्यासाठी आम्ही गौरी शंकर हे नाटक आहे, दुसरं आणखी नाटक असे त्यांच्यासाठी आम्ही निवडलेली. त्यातून गणभाऊ ते रामभाऊ स्पेशल त्याच्यामध्ये काम करणार. बाकी हे असं करून ते हे करण्याचं ते मामा पेंटचे मला घेऊन नाही म्हणून लागले होते. जुना आणि शारदा ते करत होते तेव्हा कोदंड मी ते सांगतो आठवण राहील. त्याच्यामध्ये बदली सोडते मामा पेंटची. बरं, अच्छा. हो, ते म्हणजे भुजंगनाथांच्या त्यांच्याच कंपुतले तिकडे. आणि प्रेम हे बघ कोदंडा त्यांचं वाक्य. कोदंडा हे बघ, तोंड असून बोलायचं नाही, डोळे असून पाहायचं नाही आणि कान असून ऐकायचं नाही. श्रीमंताकडची नोकरी करणे म्हणजे फार कठीण. हे सगळं सांभाळायचं. इथं तुला न्यायालय तो कोदंड तिथे राहिलेला असतो. तुला आमचं काय झालं, तोंड असून बघायचं नाही म्हणायचं. बरं मी राहतो लोकांना कळलं होते हे चुकल्याचं. आणि अरे जुन्यांना काय होतं, जुन्या आम्हाला पण जर चुकलं की मेल्याहून गेलं सर. आणि ते म्हणजे ते फारच जुने. कोण कोण तो प्रसाद कुठे आहे, अंकाचा पडला पण प्रसाद जायचा बोलाव. मी म्हटलं आता मला ऐकलं ते काय हसतोय का नाटकात तिथे हसतोस काय म्हणून तुला घेऊ नको म्हणून सांगितलं होतं मी. मी काय नागरा असत होतो, पुन्हा मला खूप हसायला मनात मोठी की मामा नागरे काय प्रसाद काकांनी वयाच्या 84व्या वर्षी त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं संगीत नाटक जे केलं ते म्हणजे मीना नेरुरकर लिखित अवघा रंग एक झाला. आणि ह्या नाटकामध्ये अतिशय नवीन नवीन मंडळी त्यांच्याबरोबर काम करायला होती. कमलेश भडकमकरचं संगीत संयोजन होतं, रघुनंदन पणशेकरांनी संगीत दिलं होतं, स्वरांगी मराठे आणि अमोल बावडेकर सारखे तरुण नट त्यांच्याबरोबर होते. आणि त्याचे जवळपास 400 प्रयोग प्रसाद काकांनी केले. तर त्या सगळ्या नाटकाच्या घडणीची एक अशी अतिशय विलक्षण अशी प्रोसेस झाली होती. तर त्या प्रोसेसबद्दल आपण काकांकडनं ऐकूया. ते नाटक जेव्हा घेऊन इथे आले ते तेव्हा त्या लेखिका नेरुरकर मीना नेरुरकर त्या पण होत्या. वाचन मला बोलून पाठवलं घरून पणशीकरांनी. ते प्रसाद तो उगीच मासेमार समुद्रावर हिंडतोय त्याला मी अक्षरशः तुम्हाला सांगतो मिटून गेलो. घसात इथे समुद्रावर जाऊन बसायचो मासे बस. मला बोलावलं पाठवलं आणि मला माहिती आहे ते नाटकाचं असेल आहे तो ऐकायला येईल म्हणून इथे गेलो. तर त्याचे प्रयोग म्हणजे मला सुद्धा आश्चर्य वाटतं, पण त्याचे प्रयोग लोकांना आवडले. म्हणजे त्या प्रयोगामध्ये सगळ्या प्रयोगात म्हणजे नाटकं कामं केली ना त्याच्यात मला नाही जास्तीत त्या प्रयोगात 400 प्रयोग झाले तिथे. काय होतं माझ्याकडे जी तरुण मंडळी होती ना ती सगळी हुशार होती. म्हणजे जान्हवी तर हुशार होती पणशीकरांची मुलगी बरोबर ती. त्यात अहो तालीम सुरू झाल्या त्यांचं भाषण पाठण माझं पाठच होईना म्हणून मी काय केलं त्यांचं सगळ्यांचं पाठांतर वगैरे झालं आणि त्याची तालमी चालू होता. मी म्हटलं आता पाठ जाय काम सोडायचं आपण नाही घ्यायचं म्हणून मी गणपतीला जातो म्हणून सांगितलं त्यांना. आणि इथं आलो आणि बायकोला सांगितलं मला नाही जमत. ती बायको भडकली माझी. ती बायको तशी माझी थोडीशी भडक होती. तर तेवढं तुमचं त्याने हे केलेलं आहे हॉटेलमध्ये ठेवलं हे केलं ते तुम्ही तुमचं काम मी बघता इथे काय मी घरचं तुम्ही काळजी करू नका म्हणून पाठवलं मला तिकडे. बरं का तर मग मी माझं काही काय मला सर सुचेल सर त्यांना सांगितलं. बरंचसं एक पोर्तुगीज गाणं घेतलं त्याच्यामध्ये बरोबर. ते पोर्तुगीज जेव्हा गोव्यात आले तेव्हा ते गाणं म्हणायचं. अच्छा मम्मा 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 यो केरू मम्मा यो. त्याच्या आम्हाला सापडला अमोल बरोबर. त्याच्यामुळे ते नाटक त्याच्याकडे लोक म्हणजे त्याला जेव्हा मी घरातून हाकलतो ना अक्षरशः बायका रडायच्या. हाकलतो त्याला आणि तू छान काम करायचं.
एखाद्या रागाबद्दल एखाद्या गायकाला भयंकर कुतूहल किंवा आत्मीयता असते. असंच एका रागाचा उल्लेख करून सावकार काका फार गमतीशीर पद्धतीने म्हणतात, ह्या रागातलं त्यांचं एक नाट्यपद प्रचंड गाजलं होतं. त्याच्याच रेफरन्सने त्या रागाबद्दल बोललेत. काय म्हणालेत ते आपण बघूया. साधारण गाणं शिकलेला माणूस असेल ना आणि त्याला जर मिया मल्हार असेल तर तो सोडत नाही. बरोबर सोडत नाही तो, कारण मिया मल्हारला रागच असा आहे की तुम्ही गप्प बसून देणार आहे तुम्हाला. माधुर्या माधुर्या आणि मी त्याच्यात नोटीस केलं टाळ्या टाळ्या तुम्हाला वसंतराव देसाईने ते म्युझिक केलं. म्युझिक दिलं. इतकं झालं ते की लोकांनी आणि पेंढाटण असलं असं वाटलं की सावकार पण एकच गाणं आहे, त्यांना आणखी एक दिलं पाहिजे. म्हणून मला जयगंगे भागीरथी दिलं, त्या आणखी वरती गेलं. खरंय. आणि त्या गाण्यामध्ये गाण्यासारखं काहीच नव्हतं. मी नुसतं अवतार म्हणायचं. हो. आणि त्या हातला शंकर शंकरचे वराठी करायचं, जय शिवशंकर. जय शिवशंकर बरं का, ते नुसतं वराठी म्हणायचं. ते खूप आवडलं. त्याच्यातच गोविंदराव फॉलो करायचे ना ते तुमची ती वरची शिवशंकरची रागाची होती. शंकर शंकर जय शिव शंकर, शंकर शंकर जय शिव शंकर, हरित्या निनादते शंकर शंकर जय शिव शंकर. असे शंकर शंकर जय शिव शंकर, लहरी लहरीत्या असं म्हणून गायचो. पण तिथे हे वगैरे राग चीज वगैरे करायचे. बरोबर. आणि ते प्रमाणे गोविंदरावांनी वाजवलं की त्याला पण ताडी पडते. एका गायन स्पर्धेच्या जजमेंटसाठी गेलेले असताना तिकडच्या स्पर्धकांनी घातलेला गोंधळ आणि त्याच्यामुळे त्यांची झालेली थोडीशी आंतरिक चिडचिड आणि त्याच्यामुळे त्यांनी त्यावेळेला कोणाला बक्षीस द्यायचं आणि कोणाला नाही द्यायचं ह्याचे घेतलेला निर्णय आणि त्याच्यामुळे झालेली थोडीशी अनबन हा अतिशय गमतीशीर किस्सा आहे. तो पण आपण त्यांच्याकडनंच ऐकूया. त्या मुलींच्या सगळ्या बायकांचीच असल्यामुळे मुलींच्या स्पर्धा तिथे भरायच्या. तर तिथे त्या वर्षी काय झालं की ही दोनच गाणी खूप गाजली रेकॉर्ड, जयगंगे भागीरथी आणि फुलला मनी वसंत बहार, सुवर्ण तुला गाणी, ही दोन्ही. आणि तुम्हाला सांगतो 150-200 मुलीपैकी 150 मुलींनी गाणी म्हटली. माझं डोकं फिरलं. मला म्हणजे मला आवडलं नाही शेवटी. आणि जेवण खाण हे ते 2 दिवस ते चाललं होतं, जेवणाचं खाण्याचं बटाटे वडे हे ते सगळं केलं. पण ते बायका माझ्यावर रागावल्या, कारण त्याची जे मुख्य होती तिच्या मुलीनं भाग घेतला होता आणि तिला मी बक्षीस द्यायला कसं देणार. ती माझी अशी अशी करीत आली आणि त्यांनी गंमत काय केली माहिती आहे, कुठं तरी एक गाणं कागदावर लिहून आणलं. तुम्ही यांना परमिशन देतात कशी. 1 महिना 1.5 महिना तुम्ही 2च तर गाणी, एक आम्ही सुचवायचं, एक तुम्ही म्हणायचं, असं 2च. ही तुम्हाला 1-2 महिन्यात पाठ करता येत नाही. तर ही पाठ करून तिथे उकाडत होतं म्हणून तू तिथे ठेवला होता, त्याचं टेबल फॅन वगैरे होता. आणि ही कुठलं तरी एक गाणं म्हणत होती. बरं, तेवढ्यात ते कागद उडाला, निघा अंतरात आठवण. आणि ते अडली कुठलं साम्यातील साम्यातील ही नच दिसत मुखाचे नाम तरी पोरावा शिरावरी. आणि ते सुचलेला नाम तरी पोरावा शिरावरी तिला सुचेना. आणि ती काय म्हणत, नाम तरी को को रवा रवा शिरा शिरा मोडक्याचं दुकानच उभं केलं त्यांनी. त्या अध्यक्ष व्हायचे मुलगी तिला कोण आठलं. मी एवढी गाडी असताना हे काय तुम्ही केलं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. माझ्यावर रागवण्याचा. दुसऱ्या दिवशी तो कोल्हापूरचा एक तो त्यांना मस्का मारणारा बायका प्रभुदेव सरदार नाही, प्रभुदेव सरदार नाही, काय तरी त्यांचं असं नाव होतं. त्यांनी माझ्यावर टीका केली. त्यांनी असं बायकांच्या बद्दल असं करायचं नव्हतं, फार वाईट केलं. मी तर आम्ही म्हटलं इथे तो काही नवीन एखादी मुलगी आम्हाला मिळेल का. बरोबर, ह्या दृष्टीने आम्ही येतो तर तुम्ही आम्हाला तेच ऐकवता. एवढ्या हजारो गाण्या तुम्ही 2च गाणी ऐकून
मला थोडंसं वाटलं. पण बायको म्हणाले तुम्हाला करायचं होतं ना, उगाच ते बायकांची कळ काढली तुमची. तर मंडळी, तुम्ही कल्पना करू शकाल की आम्ही 4 दिवस काकांच्या सानिध्यात होतो आणि त्यांची प्रकृती बघून, म्हणजे त्यांच्याकडे त्यांचं जर वय सांगितलं नाही तर त्यांचं वय खरंच 96 आहे आणि 96व्या वर्षी त्यांच्या अंगात असणारा हा सळसळचा उत्साह, हा प्रामाणिकपणा आणि ही कलाकाराची अतिशय मोठी खूण आहे आणि हे त्यांचा टवटवीतपणा बघून खरंच अचंबित व्हायला होतं. 1928 सालचा त्यांचा जन्म आहे आणि तरी सुद्धा त्यांच्या बोलण्यातली आज तुम्ही ऊर्जा बघताय. तर आमच्यासाठी हा फारच थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता. हा आयुष्यभर न विसरणारा असा अनुभव होता त्यांच्याबरोबर 4 दिवस घालवलेले. आणि त्याचमुळे आम्ही ठरवलं की ह्या सीझन 1ची सांगता सुद्धा आपण ह्याच भागाने करायला पाहिजे आणि एवढ्या मोठ्या कलाकाराची ही दृष्टी आपण रसिकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. तर मंडळी, ह्या भागाने आपण आजच्या आभाळाची माणसं मुलाखत मालिकेचा सीझन 1 संपवतोय. परंतु मी जसं सुरुवातीलाच म्हटलं की आपण ताबडतोब पुढच्या सोमवारपासूनच आभाळाची माणसं सीझन 2 पर्व दुसरं सुरू करतोय आणि त्या पर्वाचं आपण नाव दिलेले आहे ज्योतीने तेजाची आरती. म्हणजेच काय, तर आपला आजच्या पिढीतला एक अतिशय दिग्गज कलाकार मागच्या पिढीतल्या दिग्गज कलाकाराबद्दल बोलणार आहे, येऊन त्या आठवणी जागवणार आहेत आणि अतिशय अप्रतिम असे अनुभव आपल्याला शेअर करता येणार आहेत. आणि पुढच्या सोमवारचाच जो इंटरव्ह्यू आहे तो भारतीय संगीत शास्त्रामधला, भारतीय संगीत कला प्रकारामधला एक अतिशय दिग्गज कलाकार, ज्याचं मी तुम्हाला आता नाव सांगणार नाहीये, परंतु त्याच्याशिवाय दुसऱ्या कुठच्या कलाकाराच्या आठवणींनी सीझन 2ची सुरुवात होऊच शकत नाही, अशा कलाकाराबद्दल बोलण्यासाठी असाच एक मोठा आणि अतिशय कलेशी प्रामाणिक असलेला कलाकार आपल्याला भेटायला येणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठेही जाऊ नका, अजिबात तुम्हाला वाट बघायला लावणार नाही आहोत आणि पुढच्या सोमवारपासून ह्याच वेळेला स्मृतिगंधच्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलवर आपण आभाळाची माणसं पर्व दुसरं सीझन 2 ज्योतीने तेजाची आरती लगेच सुरू करतोय. त्यामुळे आपण भेटत राहूच या. आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला, आवडला का? आवडला असेल तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.